तुका म्हणे माझे हेची सर्वसू माझे सर्व
Hare
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान कंठी निर्वा तुळसी व्रत कराय एकादशी तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान मनवा हरी वेदास तुका म्हणे मज ही आस तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान विठ्ठल आज आपल्या श्री क्षेत्र जेऊर गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आले हे मी माझे परम भाग्य समजते. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या भगवंतामुळे तुमचं आमचं अस्तित्व आहे जो भगवंत आपल्या भक्तासाठी केलं टोपल्या मायला मागे पुढे पाहत नाही अख्ख्या विश्वाचा मालक आप तुमचा आमचा बाप म्हणजेच विठुरायाला नमन करूया. पांडुरंग करू प्रताप
कुलदैवतासमोर अख्खा महाराष्ट्र नतमस्तक होतो. एखाद्या नवीन जोडप्याचं लग्न झालं की शेजारची माता माऊली जाऊन काय म्हणती, अगं तुला वाटतं ना तुझ्या मुलाच्या संसारात कोणत्याच प्रकारचा गोंधळ व्हायला नको, तर त्या खंडेरायाचा गोंधळ आहे. तसं तुमच्या प्रिय महाराजांना सुद्धा असंच वाटतं की माझ्या ह्या कोणताच गोंधळ व्हायला नको, मग घालू ना ते खंडोबार. पण असे काही वारकरी आहेत की जे की आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवतात, 15व्या दिवशी पंढरी आणि 30व्या दिवशी आळंदी अशा नित्य नेम वार चालू असतात. अशा वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे तुम्ही म्हणताल आम्हाला वाटलं महाराज तुम्ही कीर्तन सांगायला आलाय, पण आल्यापासूनच ह्याला नमन करून त्याला नमन करून चालले. मला असंच वाटायचं जेव्हा मी तिथे होते तेव्हा, जेव्हा का मी इथे आले तेव्हा मला कळलं आपण ज्या ज्या देवदेवतांना नमन केलं ना त्यांना आपण आव्हान केलं की आज आमच्या श्री क्षेत्र जेऊर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बसला आहे आणि सप्त्याचा पहिलाच दिवस आहे, तर तुम्ही इथे उपस्थित राहा. आणि ते सूक्ष्म रूपात इथे उपस्थित असतात. विठ्ठल विठ्ठल. आज आपल्या श्री क्षेत्र जेऊर गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाच्या पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आले ही मी माझे परमभाग्य समजते. कीर्तनाने निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगावर तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी सर्व जेऊर ग्रामस्थांचे माझ्या गावकऱ्यांचे आभार मानते. विठ्ठल तुकोबाराय अभंगातून काय सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचं सुख कशात आहे तर त्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. आमचं सुख धन दौलत पैसा पाणी येत नाही, तर फक्त आणि फक्त या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आमचं सुख आहे. आणि आपल्यालाही सांगतात नामस्मरण करा. द्वितीय चरण तुकोबाराय काय सांगतात, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान. तुमचा पैसा पाणी धन दौलत ते मला माती समान आहे. मला फक्त भगवंताचं नामस्मरण अनमोल आहे, मौल्यवान आहे. आजकालच्या माणसाचा पैसा पाणी अनमोल झाले, पण तुकोबारायांचं अनमोल काय होतं तर भगवंताचं नामस्मरण होतं. तुकोबाराय सांगतात तुमचंही अनमोल काय ठेवायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण ठेवा. तृतीय चरण तुकोबाराय सांगतात, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कंठामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि एकादशी सारखं महान व्रत करा. त्या व्रताचं महात्म्य एवढे महाराज, आपण एक एकादश धरली तर आपलं पाप नष्ट होतं त्या महिन्यातलं, त्या 15 दिवसातलं. म्हणून सतत 15 दिवसाची एकादश करायची.
अंतिमच्या ना तुकोबा आहे काय सांगतात सगळं झाल्यावरती मनवा हरीचे दास तुका म्हणे मज यास कुणाचाही गुलाम बनून राहण्यापेक्षा त्या माझ्या भगवंताचा दास बनून राहा. भगवंताच्या पायापाशी इतकं सुख आहे जे सुख अख्ख्या विश्वात नाही ते माझ्या भगवान परमात्म्याच्या पायापाशी सुख आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तन संपवायला काही हरकत नाही है ना. नाही. आता कीर्तनाचा आपण सुरुवात करू. विठ्ठल आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबाराय सांगतात आमचं सुख कशात येतं त्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. आमचं सुख तुमच्या पैशा पाण्यात नाही तुमच्या श्रीमतीत नाही तर आमचं सुख त्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. तुमचं ही सुख भगवंताच्या नामस्मरणात ठेवा. जेवढं सुख भगवंताच्या नामस्मरणात आहे ते सुख कुठंच नाही. प्रत्येकाचं सुख कुठं पाहिजे तर भगवंताच्या नामस्मरणात आहे. कारण भगवंताच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे महाराज. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पावाचे पर्वत जळतील पावाचे विठोबाचे पर्वत जळतील पावाचे पर्वत जळतील पावाचे पर्वत जळतील पावाचे एकदा आमच्या ध्रुव महाराजांसाठी कडकडून टाळ्या वाजवा. घेताना मग विठोबाचे पर्वत जळती बापाचे. अहो त्या नामस्मरणाची ताकद आहे. विठ्ठलाचं नाम घेतलं तरी बापाचे पर्वत जळत असतात. मग प्रत्येकाने विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. अहो आपण जन्माला कशाला आलो त्या जन्मामानाचं रहस्य काय तर जन्म म्हणजे ज म्हणजे जन्माला आलोय आणि म म्हणजे मरायचे आणि त्याच्यामधला न अक्षर आहे तो म्हणजे न म्हणजे नामस्मरण करायचे. जीवन जगत असताना माणसाने नामस्मरण करा कारण नामस्मरणासारखं मोठं हत्यार काहीच नाही. अरे तुझा ना भरोसा नि माझा भरोसा. अरे तुझा ना भरोसा नि माझा भरोसा. जग हे कुणाचे रे सांग भल्या माणसा. कधी लागे कधी कधी लागेल रे वेळा तुला गोडी भंगा अतिशय गोड असं प्रमाण दिले. तुम्हाला आम्हाला वेळ काय भजनाचं नाही, तुम्हाला आम्हाला वेळ कशाचं आहे तर भोजनाचं आहे. देह दिला देह
नामस्मरणाने खूप काही होतं. एक हरिदासाची हरिभक्ती होती. एक तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य वारकरी होता आणि तो वारकरी भजन करत होता आणि गावात असंच कीर्तन चाललं होतं आणि त्या वारकऱ्याचंच कीर्तन होतं आणि कीर्तन करत असताना विशिष्ट धर्माचा एक व्यक्ती चालला होता आणि त्याला कीर्तनाचे आवाज, टाळाचे आवाज त्याच्या कानावरती पडतात. तो त्या कीर्तनात येऊन नाचू लागतो. नाचत असताना त्या कीर्तनात त्याला नामस्मरणाचा, भगवंताचा त्याला वेड लागून जातो. तो भगवंताचं नामस्मरण करायला लागतो, त्या वारकऱ्यासोबत राहायला लागतो, त्यांच्यासोबत फिरायला लागतो, गावोगावी कीर्तन करू लागतो. आणि असंच एके दिवशी त्यांच्या काजीला कळलं की हा त्या धर्मात जाऊन त्या भगवंताचं नामस्मरण घेतोय. त्याला राग आला, आपल्या देवाची पूजा करणार आणि त्या देवाच्या मागे पळतोय. मग तो गेला आणि म्हणाला, काजी नावाचा व्यक्ती गेला आणि म्हणाला, आपल्या धर्माचं आहे, इकडं काय आपल्या धर्माचं भजन पूजन कर, आपल्या देवाचं भजन पूजन कर, इकडं का आलास तू? तरी ते ऐकत नाही, तरी तिथंच थांबतो. नंतर कित्येक दिवस उलटून जातात. तो त्याला हाणत मारत गावातून धिंड काढत नेतो आणि त्याला मारायला होतो. तरी सुद्धा त्या भगवंताचंच नामस्मरण करत असतो, विठ्ठल विठ्ठल असं म्हणत असतो. आणि असं विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना त्याला मार सहन करतो, मार लागत नाही आणि तरी तो काजी नावाचा व्यक्ती त्याला सोडून देतो. आणि सोडून दिल्याच्या नंतर कित्येक दिवस उलटून जातात आणि त्या वारकऱ्याला कळतं की काजी नावाचा व्यक्ती ह्याला मारतोय, ह्याला म्हणतोय त्या देवाचं नामस्मरण कर, ह्या देवाचं नामस्मरण करू नको. मग अशीच एक दिवस गावातून जात असताना ते वारकरी आणि ते त्याच्या घरी गेले. म्हणाले, माऊली बाहेर या. तो काजी नावाचा व्यक्ती घाबरून आतच बसला, बाहेर आला नाही. त्याची बायको म्हणाली, बायको बाहेर आली आणि बायकोने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर तो म्हणाला, तेव्हा वारकरी म्हणाला की तुमच्या पतीला बोलवा. ते म्हणले, पती दिल्यात बाहेर गेले, चप्पल त्या दारात होती. आणि नंतर तो काजी नावाचा व्यक्ती बाहेर येतो. मग तेव्हा वारकरी म्हणतात, अहो तुम्ही माझ्या जावयाप्रमाणे आहेत, ही माझी मुलगी, तुम्ही माझ्या जावयाप्रमाणे आहेत, घाबरता कशाला? नंतर तो त्यांना समजावून सांगतो, आपल्या भगवंताचं महात्म्य समजावून सांगतो. आणि नंतर त्या काजी नावाचा व्यक्ती सुद्धा आपल्या भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणजे तुम्हाला फक्त त्या भगवंताचा भाव आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे. एकदा का भाव निर्माण झाला की देव आपलं असं होतो आणि आपण देवाशी होतो. भावाशिवाय नाही. आपण जर विश्वास ठेवून काम करतो ना, मग देवावर सुद्धा आपला विश्वास पाहिजे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे आपला प्रत्येक देवावर. जर आपण देवावर विश्वास ठेवला तर देव आपलाच होऊन जातो. ज्ञानोबरायांची एक ओवी, ऐसा मनी जो जो धरिती भाव, तो पुढा लागे तया देव, आणि धितली यांचा निर्वाह तो हिम्मीची करी. ज्ञानोबराय म्हणतात, एखाद्या भक्ताच्या मनात माझ्याबद्दल भाव निर्माण झाला तर मी त्याचा होऊन जातो. त्याचं मला त्या भक्ताला माझं वेड लागल ना, त्या भक्त माझा असतो. आपण देवापासून लांब होतो, पण देव आपल्यापासून लांब होत नाही महाराज. म्हणून सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण अजून कुणी केलं? माझ्या संत जनाबाईंनी पण नामच केलं. सतत नामदेव महाराजांच्या घरी असताना 14 मास स्वयंपाक करताना माझी जनाबाई सतत नामस्मरण करत होती. सतत नामस्मरणामुळे तिचं काम करू लागायला माझा भगवंत यायचा. दळीता कांडीता तुझं गाई न अनंता. सतत माझ्या भगवंताचं नामस्मरण जनाबाई करत होती. भांडारा डोंगरावरती जाऊन तुकोबाराय सुद्धा नामस्मरण करत होते. संत गोरा कुंभार सुद्धा नामस्मरण करत होते. अहो, संत गोरा कुंभार एक दिवशी मातीची मडकी बनवत असताना माती तुडवत होते आणि माती तुडवता त्यांची पत्नी काय म्हणते ना, नामस्मरण दररोज येते. पत्नी म्हणती, मी पाणी आणायला चालली आहे, तोपर्यंत आपल्या मुलावरती लक्ष ठेवा. आणि संत गोरा कुंभार त्यांचं लक्ष नव्हतं, ते माती तुडवत होते आणि पत्नी गेली पाणी आणायला. मुलगा रडत संत गोरा कुंभारांच्या पायाखाली आला. संत गोरा कुंभारांच्या पायाखाली मुलगा तुडवला तरी संत गोरा कुंभारांना कळलं नाही. म्हणजे इतके ते निस्सीम भावाने भगवंताच्या पाशी नामस्मरण करते, ते प्रत्यक्षात भगवंताचे झाले होते. आणि नंतर गोरा कुंभारांची पत्नी पाणी घेऊन येते, ती मोठ्याने किंकाळी फोडते आणि किंकाळी फोडल्याच्या नंतर संत गोरा कुंभार
नामस्मरण बंद करतात. कुठला आवाज आला असेल की त्यांच्या कानापाशी आवाज पोचतो. आणि नंतर ते थांबल्यानंतर त्यांची पत्नी म्हणते, काय केलं तुम्ही? त्या भगवंताच्या पायी माझ्या मुलाला तुडवलं. मग ते आपल्या भगवंताला शिव्या शाप द्यायला सुरुवात करते. आणि शिव्या देत असताना ते गोरा कुंभार त्यांच्या कानाखाली मारायला हात उचलतात. आणि हात उचलल्याच्या नंतर ती पत्नी म्हणते, मला जर तुम्ही हाणलं तर तुमच्या भगवंताची तुम्हाला नाही, मला स्पर्श कधी करायचा नाही. म्हणजे नामस्मरणामध्ये खूप ताकद होती. पण नामस्मरणामध्ये करत असताना, भावाने नामस्मरण करत असताना मुलगा कधी तुडवला हे पण कळलं नाही. नंतर संत गोरा कुंभारांना कळलं की माझा मुलगा मी तुडवलाय. संत गोरा कुंभार रडायला लागले, आरडाओरडा करायला लागले. नंतर ते घरात गेले, देवाच्या समोर म्हणले, भगवंत हे काय झालं मलाच कळलं नाही. भगवंताला आळवू लागले, त्याचे नामस्मरण करू लागले. आणि प्रत्यक्षात संत गोरा कुंभारांचा मुलगा परत त्यांना भेटला. म्हणजे एवढी नामस्मरणामध्ये ताकद असते. गेलेला मुलगा परत भेटतो. मग तुमचं आमचं अस्तित्व नामस्मरणानेच तयार होतं. म्हणजे शिवरायांनी सुद्धा नामस्मरण केलं, जगदंब जगदंब नावाचा जप केला. म्हणून आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. अहो, सत्ययुगात पाहिलं गेलं तर एक भक्त प्रल्हाद होते. आणि भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू नामस्मरण करायचे. नामस्मरण करत असताना त्यांना देवाची प्राप्ती झाली. कारण 33 कोटी नामस्मरण केल्याने आपल्याला साक्षात भगवंताची प्राप्ती होते. तसं हिरण्यकशिपूला सुद्धा भगवंताची प्राप्ती झाली. आणि भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने भगवंताकडून वरदान घेतलं. काय वरदान घेतलं? मला आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, 12 महिन्यात नको, कोणत्या दिवशी नको, सूर्यास्ताला नको, संध्याकाळी नको. मला कुठल्याच अस्त्रांनी शस्त्रांनी मला कधीच मरून नको. कोणीतरी असं आहे का हो तुम्ही मेले नाही? प्रत्येकाला जन्माला यायचंय आणि प्रत्येकाला मरायचंय. मृत्यू लोकात प्रत्येकाला जगायचे. आणि तो हिरण्यकशिपूने वरदान घेतल्याच्या नंतर भगवंतांनी त्याला वरदान दिलं. आणि वरदान घेतल्याच्या नंतर हिरण्यकशिपूला अहंकार झाला. अहंकार कधीच होऊन द्यायचा नाही. त्याच्या मनात अहंकार आला, तो संपला. जसं की चालत असताना एखादा काटा पायात मोडला की चालायला वेदना होतात, तसंच आयुष्य जगत असताना अहंकार मनात आला की आयुष्य जगायला दुःख होते. म्हणून कधीच अहंकार मनात येऊ ज्याचा अहंकार गेला तुका तुकोबाराय सुद्धा सांगतात, ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे अहंकार कधीच आपल्याला येऊन द्यायचा नाही. आणि ते हिरण्यकशिपूला अहंकार झाला. तो मात्र सगळ्या राज्याला सांगू लागला की भगवंताचं नामस्मरण कोणीच घ्यायचं नाही. सगळ्यांना हाणून मारून सांगू लागला की भगवंताचं नामस्मरण कोणीच घ्यायचं नाही. आणि त्याचाच मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हाद नामस्मरण करायचे. काय नामस्मरण करायचे? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण
आणि भक्त प्रल्हाद नारायण नारायण नामाचा जप करायचे. हिरण्यकशिपू त्यांना सुद्धा मारायचे, म्हणायचे नारायण नामाचा जप नको करू, काहीच म्हणू नको, देवाचं नावच घेऊ नको. हिरण्यकशिपू सांगायचे भक्त प्रल्हाद, पण भक्त प्रल्हादाचा भाव होता देवावर, म्हणून भक्त प्रल्हाद नारायण नामाचा जप करायचे. आणि असे कित्येक दिवस उलटून घेतले. भक्त प्रल्हादांचा नारायण नामाचा जप काही थांबेना आणि नारायण नामाचा जप थांबेना. मग हिरण्यकशिपूने डाव रचला. काय? भक्त प्रल्हादाला उखळत्या तेलात टाकायचं. आणि भक्त प्रल्हादाला उखळत्या तेलात टाकलं महाराज. आणि भक्त प्रल्हादाच्या वाणीत एकच नामस्मरण चालू होतं, नारायण नारायण. त्या वाणीत नामस्मरण चालू होतं, म्हणून त्या उखळत्या तेलाचे गुलाबाचे फूल तयार झाले. म्हणजे एवढी नामस्मरणात ताकद असते. नंतर परत भक्त प्रल्हादाने परत हिरण्यकशिपूने डाव रचला. त्याची होलिका नावाची बहीण होती. आपण जी होळी साजरी करतो ना, त्या होलिका नावाच्या स्त्रीमुळे आज आपण ती होळी साजरी करतो. ती होलिका नावाची जी हिरण्यकशिपूची बहीण होती, त्या होलिकाला वरदान होतं, तिने पण नामस्मरण केलं. तिला वरदान होतं की तू कधीच अग्नीपासून मरणार नाही. आणि भक्त प्रल्हादाला त्या होलिकेच्या मांडीव बसवायचं आणि जाळात ढकलून द्यायचं, असा डाव हिरण्यकशिपूने रचला. आणि ते घडलं. हिरण्यकशिपूने त्या होळीच्या दिवशी त्या भक्त प्रल्हादाला होलिका नावाच्या स्त्रीच्या मांडीव ठेवलं आणि जाळात ढकललं. तेव्हा सुद्धा माझ्या भक्त प्रल्हादांच्या वाणीत एकच नामस्मरण चालू होतं, नारायण नारायण. तेव्हा सुद्धा भक्त प्रल्हादांना काही झालं नाही. भक्त प्रल्हादांना काही नाही झालं, पण ती होलिका नावाची जी बहीण होती ना, ती होलिका नावाची धन झाली आणि माझे भक्त प्रल्हाद आहे तसे बाहेर आले. म्हणजे नामस्मरण इतकं नाम आहे. आम्ही सुद्धा त्या भगवानाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. भवरोगासारखा टीबीचा आजार त्या नामस्मरण जाऊ शकतो, तर इतर लोक शुल्लकच आहेत. भवरोगाईचा जाय आणि काय शुल्लके, भवरोग जातो तर इतर लोक शुल्लकच आहेत. म्हणून आम्ही सुद्धा त्या भगवानाचं नामस्मरण घ्यायचं, हेच आपण प्रथम म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हटले. धुतीच्या तुकोबारे काय सांगतात, तुमचे वित्तधन ते मत मृत्यू के समान. तुमची दंडवर्ग आहे ना, तुमचा जो पैसा पाणी आहे ना, तो मृत्यू के समान आहे, तो माती समान आहे. मला फक्त माझ्या भगवंताचं नामस्मरणच मौल्यवान आहे. आता एक दिल्लीतून एक व्यक्ती पैशाच्या बॅगा घेऊन आपल्या घरी आला आणि त्याला कळलं की आपल्या घरावर पोलीस दिल्लीहून आले, म्हणजे पोलीस धाड करण्यासाठी येणार आहेत. म्हणून त्यांनी पैशाच्या बॅगा जाळून टाकल्या आणि ती पोलीस आली फक्त वरचवर घर भरून गेली. म्हणजे माणसाला पैसा महत्वाचा आहे आणि तेवढा जीव सुद्धा महत्वाचा आहे. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला पैसा पाहिजे का जीव पाहिजे. जर आपलं शरीर पाहिजे असेल
सावकारकी पाण्यात बुडवली आणि भगवंताचं नामस्मरण केलं. किती श्रीमंत होती मला तुकोबारायांची. म्हणजे तुकोबारायांच्या श्रीमंतीचं वर्णन करायला गेलं तर काय म्हणा शब्द अपुरे. आणि तरी सुद्धा तुकोबारायांनी श्रीमंती सोडून फक्त आणि फक्त माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं. भंडारा डोंगरावरती जाऊन फक्त नामस्मरण करायचे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराय नामस्मरण करायचे. तुकोबाराय सुद्धा असंच कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन चालू असताना आपले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात ऐकायला आले. कीर्तन ऐकायला आले, एवढे रंगून गेले छत्रपती शिवाजी महाराज. नाचू लागले, गाऊ लागले आणि त्यांना तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊच वाटत नव्हतं. नंतर कीर्तन संपलं. शिवराय म्हणाले, तुकोबाराय आम्हाला फक्त तुमच्या कीर्तनातच थांबू वाटते, आता कुठंच जाऊ नका, कुठंच जाऊ वाटत नाही. तर तुकोबाराय म्हणाले, मी जगाला धर्माचं महत्व कळून देतो, तुम्ही फक्त धर्म स्वराज्याचं रक्षण करा, स्वराज्य निर्माण करा. तेव्हा तुकोबारायमध्ये कोण होते शिवरायांचे? तुकोबारायमध्ये शिवरायांचे गुरु होते. आणि तुकोबाराय म्हणाले, तुम्ही धर्मासाठी लढा. ज्यांच्यामुळे हा धर्म, ज्यांच्यामुळे आपण कीर्तन ऐकतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि धर्माचं रक्षण करा म्हणले. आणि तुकोबाराय कीर्तन झालं, तुकोबाराय घरी गेले. नंतर शिवरायांना कळलं की मी त्यांना गुरु मानले, मी ज्यांना माझा गुरुदेव मानले ना, त्यांची श्रीमंती पाहायला गेलं तर त्यांनी अख्खी पाण्यात बुडवली. त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. त्यांच्या मुलांच्या अंगावरती सुद्धा फाटकी तुटकी कपडे आहेत. हे शिवरायांना पावलं नाही. शिवराय म्हणाले, माझे गुरु फाटकी तुटकी कपडे घालून नामस्मरण करतात. तेव्हा तुकोबारायांना शिवरायांनी नजराणा पाठवला. आणि नजराणा आल्यानंतर एका मावळा नजराणा घेऊन गेला होता. आणि तुकोबाराय म्हणाले, हे मला नको, हे मला आणलं नाही. हे कशासाठी महत्वाचे? त्याच्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी हे सोनं नाणं महत्वाचे, मला हे महत्वाचं नाही. म्हणून तुकोबारायांनी हाय तसा नजराणा माघारी पाठवला. म्हणजे संतांना काय पाहिजे असतं? संतांना तुमच्या आमच्यासारखी श्रीमंती नसती पाहिजे, तुमच्या आमच्यासारखा गाडी बंगला नसतो पाहिजे. संतांना फक्त त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असती, भगवंताला आपलंच करून घ्यायचं असतं, एवढं संतांना पाहिजे असतं. आजकालची लोक चौका छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि पुढे जाऊन म्हणतात दगडात काही देव आहे का? अहो ते देव आहे, देव आहे, देव आहे हृदय मंदिर शोधत आहे. या प्रत्येक झाडापाण्यात सगळीकडे देव आहे, फक्त आपण ते शोधला पाहिजे. मग देव आहे हृदय मंदिर शोधून पाहिजे. देव आहे, त्याला फक्त आपण बघितलं पाहिजे. देव नटला नानापरीने नटलेला माझा भगवान परमात्मा आहे. आणि त्या देवाला आपण आळून प्राप्त केलं पाहिजे. धन दौलत तुम्ही त्याच्या मागे फिरू नका, कारण तुम्ही घरात बसून पैसे मोजत असता आणि वर बसून तो तुमचं पाप पुण्य मोजत असतो. म्हणजे आपण इथं जर सुख खाल्लं, इथं जर सुखाची अपेक्षा केली तर आपल्याला वर जाऊन कुठेतरी पापाची अपेक्षा भोगावीच लागणार. आणि इथं जर आपण फक्त भगवानाचं पुण्याने भगवानाचं नामस्मरण केलं तर वर जाऊन आपल्याला इतकं सुख प्राप्त होणार, त्या सुखाची तुलना पण करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करत असताना एक चित्ताने बसलं पाहिजे, मन एकाग्र केलं पाहिजे. हे मन एकाग्र नाही होणार, कारण हे मन चंचल आहे ना. जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा श्रीकृष्ण सुद्धा म्हणले, चंचल हि मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्य हम निग्रहम मन्ये वायुरिव सदुष्करम. हे मन इतकं चंचल आहे की त्याचं आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. एकदा हे मन म्हणेल कीर्तनाला बसू किंवा
मग हे मन म्हणजे सिनेमाला जाऊ. ह्या मनाचं काही सांगता येत नाही. म्हणून मन एकाग्र करायला शिका. एकाग्र मनाने भगवंताचं नामस्मरण करा. चंचल है मन, चंचल है मन, चंचल है मन, चंचल हे मन चंचल आहे, पण हे मनाला एकाग्र करून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पैसा पाणी धन दौलत न बघण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हेच अभंग होते. तुमचे रावे तारा, तुमचे रावे तारा, तुमचे रवित धन ते मद मृत्यू के समान. तिसरे चरणात तुकोबाराय सांगतात, कंठी बिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे आणि एकादशी सारखं महान व्रत केलं पाहिजे. त्या व्रताचं महात्म्य खूप आहे महाराज, म्हणून व्रत केलं पाहिजे. आता जी गेली ना मागे एकादशी, पापमोचनी एकादशी, त्या एकादशीचं महात्म्य एवढं होतं की आपण जर दिवसभर बोललो नाही, मौन पाळलं तर आपल्या सर्व पापांची नष्टता होणार होती. एवढं महात्म्य एकादशीचं होतं. आणि एकादशीचं महात्म्य आपलं पाप घेऊन जातं. म्हणून एकादशी करा आणि कंठामध्ये तुळशीची माळ घाला. एक ब्रिज नावाचा मुलगा होता, आठवलं म्हणून सांगते. एक बीज नावाचा मुलगा होता, तसं तर एकादश करायचा. त्या बीज नावाचा मुलगा होता, तो एका राजापाशी कामाला होता. आणि कामाला असताना तो राजा म्हणतो, तू बिरजा काही चांगला काम करत नाही, तू आता निघून जा. बिरजा कंटाळला होता त्या कामाला. नंतर तो बिरजा चालत चालत असतो. नंतर त्याला एक आश्रम लागतं आणि त्या आश्रमात तो जातो, म्हणतो मला इथे काहीतरी काम भेटेल का. तिथले गुरुवर्य म्हणतात, तुला भेटेल का, आमच्या गाया वळायच्या रोज. तेव्हा बिरजा म्हणतो, मी तयार आहे. पण बिरजा खाण्याला दष्टपुष्ट होता, त्याला खायला पाहिजे होतं. तेव्हा गुरुदेव म्हणाले, किती पैसे घेतील महिन्याला. तेव्हा बिरजा म्हणाला, मला पैसा पाहिजे नको, मला फक्त 3 टाइमचं पोटभर जेवायला द्या.
तेव्हा बिरजा म्हणल्यावरती गुरुदेव मला चालतंय, पण आमच्या आश्रमात 15 दिवसातून एक एकादशी येते. ते एकादश सुद्धा पकडावी लागेल. आश्रमातील सर्व शिष्य एकादश पळायचे. बिरजा म्हणला 15 दिवसातून एकदाच ना पकडेल म्हणून. आणि बिरजा एकादश पकडतो. त्या आश्रमात राहतो. 15 दिवस एकादशी येते आणि एकादश झाल्यानंतर गुरुदेव तो आश्रमात जातो आणि नाश्त्याला बसणार. तोपर्यंतच गुरुदेव म्हणतात, अरे बिरजा आज एकादश आहे. एकादश म्हणजे कशी एकादश माहिती का? बिन अन्न पाणी खाण्याची. आम्ही जेव्हा वारी चालायचो ना तेव्हा कोकणातली एक महिला होती. ती दिवसभर एक घोट सुद्धा पाण्यात घेत नव्हती. आणि ज्या दिवशी एकादश होती तेव्हा एक अख्खा चालत्याचा घाट ओढून आम्हाला पुढे जायचं होतं. तरी सुद्धा त्यांनी पाण्याचा थेंब सुद्धा न घेता दिवसभर तुळस डोक्यावर घेऊन तेवढ्या दिवसाचा टप्पा केला. आणि त्या टप्पा खूप मोठा होता. म्हणजे भगवंत सुद्धा आपण मनापासून हे केलं तर भगवंत आपल्याला रक्षण करतो. तसंच बिरजा म्हणला मी एकादश करतो आणि दिवसभर काहीच खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. मग गाया घेऊन राहण्यात चालला जातो. म्हणलं गायाचं दूध काढून पेला असता तो चूक, पण त्या प्रामाणिक होता बिरजा. माणसाने माणसाच्या जीवनात प्रामाणिक राहिलं पाहिजे. माणसाने माणसाच्या जीवनात सत्याच्या बाजूने राहिलं पाहिजे. मानवा तू सत्याने गुरुची आज्ञा पाळायचा. अहो गुरु आज्ञा देव पाळी. गुरुंची आज्ञा देव सुद्धा पाळतात. माझ्या श्रीकृष्णाने सुद्धा सारीपंत ऋषींना गुरु केलं होतं. माझ्या श्रीराम प्रभूंनी सुद्धा विश्वामित्रांना आणि वशिष्ठ मुनींना गुरु केलं होतं. मग तुम्हाला मला जीवनात गुरु करणं भागच आहे. तसं त्या बिरजा नावाच्या गुरुवाने सांगितलं की आज एकादश आहे आणि ती एकादश बिन खाण्या पाण्याची. मग त्या बिरजा प्रामाणिक होता. तर शेतात गाया घेऊन जायचा, पण गायाचं दूध काढून पेत नव्हता. आणि दिवसभर उलटून गेला. बिरजा संध्याकाळचा घरी आला. म्हणला गुरुदेव मला आता दम निघत नाही, मला काहीतरी खायला द्या. तेव्हा गुरुदेव म्हणले बिरजा मी तुला 2 बटाटे देतो. ते बटाटे न्यायचे, शिजवायचे आणि तू श्रीराम प्रभूंना निवेद दाखवायचा आणि तेव्हा ते बटाटे खायचे. तेव्हा तो बिरजा बटाटे घेतो, घरी जातो, शिजवतो बटाटे आणि श्रीराम प्रभूंना म्हणतो मला गुरुदेवांनी सांगितले की आधी तुला निवेद दाखवायचा, म्हणजे श्रीराम प्रभूंना निवेद दाखवायचा आणि मगच खायचा. तो म्हणतो या ना प्रभू या ना श्रीराम प्रभू. अहो तुम्ही जर खाल्ले तोपर्यंत मला खायचं नाही, या ना. मग जसं की भगवंत त्या बिरजाच्या हाती करता आला आणि बिरजाचा तिथला बटाटा चाखून बघितला. इतका श्रीराम प्रभूंना बटाटा आवडला. श्रीराम प्रभूंनी अख्खा एक बटाटा उचलला आणि खाल्ला. तो बिरजा आश्चर्यचकित झाला. म्हणला तू अख्खा बटाटा उचलून घेऊन गेला का? तर त्या बटाट्याची चव नाही लागली. त्या बिरजाच्या भावाची चव मला भगवान परमात्म्याला लागली. एवढा भावात ताकद आहे. आणि मग भगवान परमात्मा बिरजा एकच बटाटा घेतो खातो. 15 दिवस परत उलटून गेले आणि 15 दिवस उलटून गेल्यानंतर दुसरी एकादश येते. आणि एकादश आल्यानंतर श्रीराम प्रभूंना परत गुरुदेव म्हणतात श्रीराम प्रभूंना निवेद दाखवायचा, मागच्या वेळेस सारखा खायचा. तेव्हा बिरजा म्हणतो अहो श्रीराम प्रभू. तो बिरजा येतो, तो भगवान परमात्मा येतो आणि अख्खाच एक बटाटा उचलून खातो. मग मला एकच बटाटा राहतो, माझ्या एका बटाट्यात पोट भरतंय का? तेव्हा श्रीराम प्रभू म्हणतात, तेव्हा गुरुदेव म्हणतात की पोटासाठी बिरजा खोटं बोलतोय. तेव्हा मग बिरजाला तीन बटाटे देतात आणि 3 बटाटे दिल्याच्या नंतर बिरजा घरी जातो, बटाटे शिजवतो आणि भगवान श्रीराम प्रभूंच्या पुढे ठेवतो. आणि श्रीराम प्रभू येतात. त्यांच्यासोबत श्रीराम प्रभू एकटे येत नाही, त्यांची पत्नी सीता माता सुद्धा येतात. आणि सीता माता आल्यानंतर श्रीराम प्रभू आणि सीता माता एक बटाटा उचलतात आणि तरी त्या दिवशी सुद्धा बिरजाला एकच बटाटा राहतो.
मग एकच बटाटा राहिल्यानंतर बिरजा तसाच उपाशी पोटी झोपतो. मग तो काय करायचं आता? श्रीराम प्रभू त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले. मग बिरजा एक बटाटा खातो झोपतो. परत बिरजा 15 दिवस काम करतो. 15व्या दिवशी एकादश येते आणि एकादश आल्याच्या नंतर बिरजा गुरुदेवांकडे जातो. मग तो श्री गुरुदेव आता ते श्रीराम प्रभू येतात, त्यांची पत्नी सुद्धा येते, तरी सुद्धा मला एकच बटाटा राहतो. मग श्रीराम प्रभू त्याला अजूनही तेव्हा गुरुदेव त्याला अजूनही बटाटा देतात. मग त्या पोटासाठी खोटं बोलतोय, खाऊ द्या. मग खाऊ देतात आणि बिरजा ते बटाटे घेऊन जातो. घरी जातो, बिरजा बटाटे शिजवतो आणि शिजवल्यानंतर परत देवासमोर मांडतो. नंतर देवासमोर बटाटे मांडल्यानंतर तेव्हा तेव्हा श्रीराम प्रभू येतात, सीता माता येतात आणि त्यांचे भाऊ म्हणजे लक्ष्मण भैयाच येतात. तेव्हा सुद्धा 3 बटाटे किती घाई होऊन जातात, बिरजाला एकच बटाटा राहतो. बिरजा तेव्हा सुद्धा दुःखी होतो. बिरजा म्हणतो उपाशी पोटी झोपावं लागला असतं. आज पण बिरजा उपाशी पोटी झोपतो आणि परत 15 दिवस उठून जातात महाराज आणि 4थी एकादशी येते आणि 4थी एकादशी आल्यानंतर बिरजा म्हणतो गुरुदेव आता ती रामप्रभू पण येतात, त्यांची बायको पण येते आणि त्यात आता लक्ष्मण भैयाच येतो, अजून एक बटाटा वाढून द्या ना. त्या दिवशी सुद्धा गुरुदेव म्हणतात जाऊ द्या, बिरजा पोटासाठी एवढा खोटं बोलतो, पण आधी आपण परीक्षाच घ्यायची. तेव्हा श्रीराम प्रभूंकडे जातो, म्हणजे तिकडे घरी जातो आणि बटाटे शिजवतो. शिजवून तो देवासमोर मांडतो आणि तिथून गुरुदेव परीक्षा घ्यायला आलेले असतात. गुरुदेव खिडकीतून बघतात काय करतो नक्की बिरजा एवढ्या 5 बटाट्याचं. तेव्हा श्रीराम प्रभू येतात, त्यांची बायको सुद्धा येते, सीता माता सुद्धा येते, त्यांचा भाऊ सुद्धा येतो म्हणजे लक्ष्मण भैया सुद्धा येतात आणि त्यांच्यासोबत अख्खी वानर सेना सुद्धा येते. त्या दिवशी पण बिरजाला एक पण बटाटा राहत नाही. पण जेव्हा का ते गुरुदेवांनी बघितलं, गुरुदेव जातात आणि म्हणतात बिरजा जे मला अख्ख्या आयुष्यात नाही मला भाऊ प्राप्त झाला, पण तो तुला 4थ्या एकादशीलाच प्राप्त झाला, म्हणजे किती भाव आहे. गुरुदेव आपल्या बिरजा डोक्यावर पायावर नतमस्तक होतात. म्हणजे भगवंताला आपण फक्त भावाने आकळवलं पाहिजे. नामस्मरणात किती ताकद आहे आणि एकादशीचं महात्म्य काय. एकादश केल्याने, एकादश भावाने केल्याने बिरजाला फक्त प्रत्यक्ष देवाची प्राप्ती झाली. मग तुम्हाला आम्हाला का नाही होणार महाराज? म्हणून प्रत्येकाने एकादशीचं मान व्रत करा. कारण त्या तुझी माळ घाला. मी सुद्धा याच ठिकाणी याच सप्त्यात कालच्या कीर्तना दिवशी गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज रसाळ यांच्यावर माळ घातली. मला तेव्हापासून भगवंताचं महात्म्य कळायला लागलं आणि एकादशीचं महात्म्य मला श्री माऊली बालवाडकर शिक्षण संस्थेत गेल्यावरती कळलं. म्हणून एकादशी प्रत्येकाने केली पाहिजे. एकादशी सारखं महान व्रत नाही. हेच अभंगाचं तृतीय चरण. कंठी निर्वाळसी माझ्या बुद्धी
आपल्या जेऊर गावामध्ये पंढरपूर आणून भगवानाचं नामस्मरण करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे एकदा हाताने टाळी वाजून मुखाने नामस्मरण घेऊन तर भगवंताचं नामस्मरण करूया. हो बारकुमारी वर हात अंतिम जरा तुकोबाराय काय सांगतात. मनवा हरीचे दास तुका मने मज यास, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे रविंद धन ते मज मृत्यू के समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुमचे रविंद धन ते मज मृत्यू के समान. अंतिम जरा तुकोबाराय सांगतात. मनवा हरीचे दास तुका मने मज यास, मला फक्त त्या हरीचा दास म्हणून जगायचे एवढीच माझ्या मनात आस आहे. असं तुकोबार आहे. तुमच्याकडून अपेक्षा करतात, तुमच्या आमच्याकडून अपेक्षा करतात. मग एके दिवशी काय झालं, तुकोबार भंडारी डोंगरावरती नामस्मरण करत होते. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होते. विठ्ठल 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 नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करत असताना त्यांच्याच गावातल्या एका व्यक्तीची म्हैस घोड्यातून
पत्नी म्हणती, डोंगरावर गाई चराई गेली का बघा, म्हैस चराई गेली का बघा. तेव्हा तो डोंगरावर जातो आणि डोंगरावरती माझे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करत असतात आणि नामस्मरण करत असताना तेव्हा तो व्यक्ती जाऊन म्हणतो, माझी म्हैस हरवली, म्हैस गावली का. तो धावलेला असतो, धावत धावत गेलेला असतो, ती छाती भरून आलेली असते. तेव्हा माझे तुकोबाराय म्हणतात, अरे अख्खा दिवस निम्मा दिवस 2 वाजलेले असतात, मग तो निम्मा दिवस दुपारपर्यंत त्या बघा म्हैसला शोधत राहिला तरी तुला म्हैस भेटली नाही. त्याऐवजी माझ्या भगवंताचा धावा केला असता आतापर्यंत तुला भगवंत गावला असता. अहो एखाद्या फुलाला चुरगळणे जेवढं अवघड आहे ना तेवढं माझ्या भगवंताला प्राप्त करणं सोपं आहे. तसंच मग तुकोबाराय म्हणतात, माझ्या भगवंताचं नामस्मरण कर. तो म्हणतो, मी तुमच्या भगवंताला आकळेन, तुमच्या भगवंताचं नामस्मरण करेन, पण मला माझी म्हैस गावली पाहिजे. तो म्हणला, जा तुझ्या गोट्यात म्हैस आहे, जा बघ तू. तेव्हा तुकोबाराय म्हणल्याच्या नंतर त्याला वाटतं, काय हा सांगतो वेडा बाबा. मग तो तिथं हिंडत राहतो. संध्याकाळच्या वेळी गोठ्यात जातो आणि गोठ्यात बघतो तर म्हैस असती. तो घरी जातो आणि घरी जाऊन पत्नीला म्हणतो, का ग म्हैस तुला सापडली का. तर ती म्हणती, नाही, मला वाटलं तुम्हीच आणून बांधली म्हैस, म्हणजे मी तर नाही आणून बांधली, मला वाटलं तू आणून बांधली. तेव्हा तुकोबारायांचे शब्द त्या व्यक्तीला आठवले. तो म्हणतो, हा बाबा म्हणला होता ना तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात आहे. मग तो व्यक्ती त्या भगवंताकडे जातो आणि तुकोबारायांची एवढीच आशा असते की तुकोबारायांची एवढीच असते की ह्यानी माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग तुकोबाराया सुद्धा नामस्मरण करतात आणि तुकोबारायांच्या नामस्मरण करायला होतात आणि ताही नामस्मरण करतो आणि देवाला प्राप्त करून घेतो. म्हणजे देवाबद्दलची देवाच्या आस त्याच्या मनामध्ये जुळती आणि देवाला दास म्हणून जगतो. म्हणजे प्रत्येकाला एखादा गुलाम बनून जगण्यापेक्षा त्या भगवंताचा दास म्हणून जगा, इतका स्वाभिमान वाटेल जगाला. म्हणून प्रत्येकाने भगवंताचा दास म्हणून जगलं पाहिजे, भगवंताची धूळ म्हणून जगलं पाहिजे. प्रत्येकाच्या भगवंताच्या चरणापाशी प्रत्येकाने डोकं लीन केलं पाहिजे. आपण भगवंतापेक्षा महान नाही, भगवंत आपल्यापेक्षा महान आहे. म्हणून प्रत्येकाने भगवंताच्या चरणापाशी नतमस्तक झालं पाहिजे. आम्ही जाते दास, आम्ही जाते दास, आम्ही जाते दास, आम्ही हात ठेवून विटेवर उभा आहे अशा भगवान परमात्म्याचे तुम्ही आम्ही दास आहोत आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या भगवंताला आपण आकळलं पाहिजे, त्या भगवानाच्या चरणापाशी लीन झालं पाहिजे, त्याचा दास म्हणून जगला पाहिजे. एवढीच आपल्या मनात इच्छा असली पाहिजे. आपल्या मनात कशाची ते जनाचं पाहिजे ना घर ना दार ही आपल्याला निर्माण करायचं, आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. जसं की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः निर्माण केलं तसं तुम्हाला सुद्धा अस्तित्व निर्माण करायचं. तुम्ही आम्ही म्हणतो दगडात काय देव आहे का, पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एक आदर्श व्यक्ती होते. पण त्यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या स्थापनेसाठी भगवंताचं नामस्मरण केलं, जगदंब मातेचं नामस्मरण केलं. तर त्यांच्या तोंडात एकच जप आहे, जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा नामस्मरण केलं. पण आजकालची पिढी कुठेतरी गतर होत कुठेतरी वाया जात आहे. ती नामस्मरण नाही, त्या नामस्मरणाऐवजी दुसरंच काहीतरी बडबड करते. त्यामुळं प्रत्येकाने नामस्मरण घेतलं पाहिजे. नामस्मरणात लय ताकद आहे. अहो आपल्या धर्माचं आपण जतन केलं पाहिजे. आपण नाही तर कोण धर्म
इतका वाया झालाय. आपली संस्कृती आजकालची पिढी विसरत आली. संस्कृती कुठे चालली आपली? आजकालची मुलं कुठं व्यसनाची त्यांची नाळ जोडली आहे. आई वडिलांकडे लक्ष नाही, आपल्या संस्कृतीकडे लक्ष नाही. त्यांची नाळ कुठे जोडली आहे? तर त्या व्यसनाला जोडली आहे. आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा उपासना आणि व्यसनापासून दूर करा वासना. तरच आपला हिंदू संस्कृती कुठेतरी जतन होईल आणि आपली हिंदू संस्कृती जागृत राहील. धर्माचे पालन धर्माचे जोरदार. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे काम बीज वाढवावे नाम. आपलं काम काय आहे? तर आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, पालन पोषण केलं पाहिजे, धर्माच्या नुसार झालं पाहिजे, शास्त्रानुसार चाललं पाहिजे. हेच आपलं काम आहे. पण आजकालची पिढी वाया चालली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची स्थापना करून दिली का तर माझी घरातली आई सुरक्षित राहावी, माझ्या घरातल्या बाईंनी कृष्ण खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. पण आजकालच्या स्त्रिया सुद्धा जिजाऊसारखं वागलं पाहिजे तरच त्यांच्या पोटी शुभाराची जन्माला येते. आणि आजकालच्या मुलांनी सुद्धा आपल्या प्रत्येक पुत्रीच्या मनात आई बहीण म्हणून बघितलं पाहिजे.
रात्री जनता झोपत असताना, शेतकरी झोपत असताना एखादी उंदीर येऊन ठिणगी पडेल आणि माझ्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे नुकसान होईल एवढा प्रलित हीच पाहणारा एकमेव राजा माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिसतात मंदिरावर एक कळस, दिसती घरातली माय आणि अंगणातली गाय, दिसती गोड्यातली गाय. अहो छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही इथं नसतो, तुम्ही आम्ही इथं नसतो, इथं दुसऱ्यांचंच राज्य चाललं असतं, इंग्रजांनीच आपल्यावर राज्य केलं असतं. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करू शकतो. तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक हा कीर्तनाचा आनंद घेऊ शकतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला माझी आई म्हणून पाहिलं, प्रत्येक बहीणच माझी माता म्हणून पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक विशिष्ट धर्माची मुलगी आली आणि ती म्हणाली, राजे मला तुमच्या दरबारात माझं नृत्य सादर करायचे. तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही बाया नाचवत नाही तर बाया वाचवतो. आणि त्याच राजाच्या जयंतीला आज कित्येक जण लोक अहो त्या व्यक्तीला, त्या पुरुषाला कळली की ही माझी आई आहे, या माझी बहीण आहे, तो खरा आदर्श मुलगा. आणि आजकालच्या मुलांचे आदर्श कोण आहेत तर शाहरुख खान, सलमान खान आपल्या आजकालच्या मुलांचे आदर्श झाले. ते आदर्श नसून तर छत्रपती शिवाजी महाराज, तर मला संभाजी महाराज आपले आदर्श पाहिजे. अहो त्याला बाईची ताई काळी तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईची ताई काळी तो मुक्ताईचा ज्ञान झाला, त्याला बाईची मैत्रीण कळली तो राजा श्याम झाला, आणि त्याला बाईची आई कळली तो माझा जिजाऊचा शिवबा झाला, जिजाऊचा शिवबा झाला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक आईच्या आपली आई बहीण बघितली. आताच्या पुरुष वर्गाने आपल्या मुलांनी आई बहीण बघून आपल्या प्रत्येक मातेकडे बघितलं पाहिजे. आपण त्या माझं रक्षण करू शकतो नाही तर कोण करू शकतं. म्हणून प्रत्येकाने आई बहिणीचं रक्षण केलं पाहिजे. आता जे बलिदान मास झालं त्या दिवसाचं 30 दिवसाचं बलिदान मास झालं, त्या बलिदान मासामध्ये प्रत्येक मुलीने सुद्धा बलिदान मास पाळलं होतं. मग आपण बलिदान मास पाळण्यापेक्षा ते त्यांचे गुण आपल्या आचरणात आले पाहिजेत. आपल्या धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किती वार आपल्या अंगावरती झेलले, पण आपल्या ठेच लागली तरी आई ग हा शब्द तोडत येतो. काय म्हणावं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना. म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे, धर्माचं जतन केलं पाहिजे, मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे. बघावा मोबाईल, पण योग्य कामाकरताच मोबाईल बघावा, योग्यसाठीच उपयोग करा, इतरांसाठी मोबाईलचा उपयोग करू नये. आणि चांगल्या मार्गाने चाला. आज अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी कीर्तन रूपी सेवा माझ्यासारखे कामाकडे दिली म्हणून मी देऊळ ग्रामस्थांचे आभार मानते. आणि तुकोबाराय काय म्हणतात, मला त्या भगवंताचा दास म्हणून जगायचे, माझ्या भगवंताचा दास म्हणून जगत असताना मला कोणती चिंता नाही पडणार हे मला कळतंय. मग तुम्ही का नाही होता भगवंताचा दास, का नाही त्या भगवंताचं नामस्मरण करत, तर भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या भगवंताचा दास बना. ही तास तुमच्या मनात राहू द्या. हे आपण आता अंतिम चरण मनवा हरीचे दास, हरीचे दास, 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 मनवा हरीचे
ज्ञानेश्वर माऊली आज मला या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली, माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला कीर्तन भरी सेवा दिली. माझ्याकडे चिमूक केलं, तुम्ही तिथं व्यासपीठ दिलं, म्हणून मी सगळ्या जेऊर ग्रामस्थांचे व सप्ताह कमिटीचे मनापासून आभार मानते. आणि ज्यांचा कृपाशीर्वाद आहे माझ्यावर, ते माझे ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती सद्गुरू शंकर महाराज सदादा यांच्या चरणावर मी माझे कीर्तन रूपी सेवा समर्पित करते. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज काळाने व माझे श्री माऊली बालभारती शिक्षण संस्था आंबोडी, माझ्या गुरुवर्यांचे स्वप्नील महाराज काळांचे म्हणजे माझ्या गुरुजींचे मनापासून आभार मानते. कारण मी त्यांच्यामुळेच तुमच्याबरोबर बोलली शिकली. त्यांनी मला पाठांतर न दिलं का काही नाही दिलं, फक्त त्यांनी मला जे शिकवलं, श्रवण करायला लावलं आणि त्यातूनच मी आज ते बोलू शकली. त्यांच्या वाणीतून ऐकलेले शब्द माझ्या मनात रुजले आणि एवढी ताकद त्यांच्या वाणीमध्ये आहे. मी त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि एवढीच मुलं नाहीत आमच्या संस्थेत, तर संस्थेत आमचे 124 मुलं आहेत आणि 124 मुलांना ते सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम करतात. आणि त्याचबरोबर माझे गुरुवर्य ज्यांनी मला पवित्र अशी तुझी माळ धारण केली, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज रसाळ उर्फ आबा, यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि विलेकरी आमच्या संस्थेतील माझी गुरु भगिनी म्हणजे आर्या महाराज बिस्ते पानवडीकर, यांचे पण मी आभार मानते. गायनाचार्य ज्यांच्यामुळे आज कीर्तनाला रंग आला आणि त्यांनी जेऊर ग्रामस्थांचं मन नाही तर कायदा जिंकलं, ते असणारे ध्रुव माऊली यांचे सुद्धा मी आभार मानते. श्रीनाथ माऊली यांचे सुद्धा मी आभार मानते. हार्मोनियम वादक यांचे सुद्धा मी आभार मानते. मृदुंगाचार्यांचे मी आभार मानते. गडदे मामा यांचे मी आभार मानते. आणि तुम्ही जर कीर्तन ऐकायला आला नसता तर कीर्तन झालं नसतं, म्हणून तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ. आणि ज्यांच्यामुळे मला या वारकऱ्याचा छंद लागला, ज्यांच्यामुळं मी या गावामध्ये कीर्तन सेवा करू शकली, ज्यांच्यामुळे मला या वारकरीचा कळस काढला, माझ्या आदरणीय असणारे हबप आप्पा महाराज तांबे यांचे मी मनापासून आभार मानते. आणि त्यानंतर ज्यांनी मला या क्षेत्राची मला आवड लागली म्हणून संस्थेमध्ये सोडण्याचे काम केले, माझ्यावरती कोणत्याही गोष्टीची कमीता पडून दिली नाही. प्रत्येक शब्दाला माझ्यासोबत असणारे माझे आई वडील, माझे वडील आता एमपीच आहेत, पण माझी आई आहे, माझा भाऊ आहे, त्यांची आभार मानते. आणि माझी आजी असणारी आजीचे आभार मानते. माझी चुलता चुलती दोघीच राहिली, सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही माझ्या माता समान असणारे माझे सर्व माता, तुमचे सुद्धा आभार मानते. आणि माझ्या कीर्तन विषयाला पूर्ण विराम देत. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पाया
रे